20 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 11 वाजलेले असतील. स्नेहा तिच्या पतीपाशी निवांत झोपलेली होती. अचानक तिच्या मोबाईलवरती कॉल येतो. त्या साईडने तिचा प्रियकर बोलत होता राहुल. राहुल तिला म्हणतो की स्नेहा तू उठ आणि पटकन माझ्या दुकानामध्ये ये. त्यावेळेला स्नेहा म्हणते की मी नाही येऊ शकत, माझा पती आहे शेजारी, त्याला जर समजलं तर त्याला संशय येईल आणि पुढे चालून खूप भयानक त्याचे परिणाम होतील. त्यावेळेला तो राहुल काय ऐकायला तयार नव्हता. राहुल म्हणतो तू जर आज नाही आली तर आज शेवट आहे, सगळं संपून जाईल. तो तिला धमकी देतो की हाताची नस कापून घेईल. आता त्या स्नेहाला खूप भीती वाटते. स्नेहा म्हणते थांब 5 मिनिटात येते मी. कारण स्नेहाला फक्त राहुलचाच आधार होता. तिचा जो पती होता तो जादूची कांडी फिरवू शकत नव्हता रात्री तिच्यासोबत. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल, ज्या वेळेला ही स्नेहा त्या राहुलला भेटा दुकानामध्ये जाते त्यावेळेला तिच्या पतीला संशय आलेला होता. तो तिच्या पाठीमागे जात 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 जातो. त्यावेळेला स्नेहा त्या दुकानामध्ये घुसते राहुलच्या. राहुल शटर बंद करतो. जे नको होतं ते कृत्य करायला लागतात दुकानामध्ये. त्यावेळेला तिचा पती बाहेर उभा राहून बघत होता. त्याला हे सगळं सहन झालं नाही. त्याची पत्नी दुसऱ्या कोणासोबत तर असं काही करते. त्याने दुकानाचं शटर उघडलं. त्यावेळेला त्या नको त्या आपत्तीजनक स्थितीमध्ये ते दोघं होते. त्यावेळेला या तिघांच्यामध्ये असं काही घडलं ना त्या रात्री, त्याची तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. तसं तर ते म्हणायला गावच होतं, पण एक शहर टाईप होतं. लोकसंख्या पण बरीच होती, 10-15 हजार, आणि गावामध्ये राहणारे लोक होती सगळी. तसं तर शाळा, कॉलेज, दुकानं मोठी मोठी होती. मोबाईलची दुकानं, लोकसंख्या चांगली होती, लोक तिथील बलाढ्य पैसेवान होती. त्यामुळे दुकानं वगैरे असल्यामुळे एक मोबाईलचं दुकान होतं. राहुलने मोबाईलचं दुकान टाकलेलं होतं. 24 वर्षांचा राहुल दिसायला सुंदर होता, अजूनपर्यंत अविवाहित होता, पण त्याच्या डोक्यावरती गरजाचा डोंगर होता. कष्ट तर करायचा पण नशिबाची साथ भेटत नव्हती. ज्याने मोबाईलचं दुकान टाकण्यासाठी जे कर्ज काढलं होतं ते फिटत नव्हतं. तो त्याच विचारात कायम राहायचा आणि कष्ट करत राहायचा. नशिबावरती सोडून दिलं होतं. आणि त्याच गावामध्ये स्नेहा राहत होती. तिचं आता वय 25 होतं. 2 वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं अमितसोबत. अमित त्यावेळेला 27 वर्षाचा होता आणि ही स्नेहा जी आहे त्यावेळेला 23 वर्षाची होती. 23 वर्षाची स्नेहा, तिची घरची परिस्थिती हालाकीची होती. तिच्या आईवडिलांनी खूप स्थळे बघितली, पण दुसरी पुढची लोक म्हणायची की आईबाप भिकारी आहेत, ते काय देतील आम्हाला. त्यामुळे हे स्नेहाचं लग्न होत नव्हतं. स्नेहा दिसायला सुंदर होती, पण तिची नशीब खराब होतं, पैसा नव्हता. स्नेहाचे वडील आता खूप कंटाळून गेले होते. स्नेहाच्या घरी 2 एकर शेती होती. त्यांनी त्यातील 1.5 एकर शेती विकली आणि स्नेहाचं लग्न करायचं ठरवलं. जे स्थळ येईल त्यांना जे मागेल ते देऊन आता ते म्हटलं की लग्न करून टाकू. स्नेहा पण कंटाळी होती. वारंवार नवीन पोरं बघायची. त्याच्यासाठी तिनेही होकार दिला. याच्यातच अमितचं त्यांच्यासाठी एक स्थळ आलं. 27 वर्षांचा अमित दिसायला तर बरा होता, वरून दिसायला चांगला होता. पण हे त्यांना नंतर कळलं की तो फक्त वरूनच दिसायला चांगला होता. आतून किती काळ्या मनाचा आणि आतनं किती रिकामा आहे ते स्नेहाला लग्न झाल्यावर कळलं. त्या स्नेहाच्या वडिलांनी 1.5 एकर एकूण पैसे जेवढं आले होते ना, तेवढं त्या अमितला दिले. जे काय करायचं होतं ते केलं, सगळं केलं, हुंडा वगैरे दिलं. आता अमितच्या घरी ज्या वेळेला स्नेहा गेली त्यावेळेला त्यांची ज्या वेळेला पहिली रात्र होती, स्नेहा आणि तो अमित, त्यावेळेला अमित रूममध्ये तर आला पण त्याने काहीच केलं नाही. त्यावेळेला स्नेहाला वाटले की घाबरला असेल, नवीन व्यक्ती आहे, त्यामुळे त्यानं काही केलं नाही. असाच 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, आठवडा गेला. त्यावेळेला तिच्या असं लक्षात आलं की हा काहीच करत नाही, फक्त दुसरीकडे तोंड करून बसतोय. तिनं हळूहळू वारंवार त्याच्यावरती लक्ष ठेवल्यावरती तिला असं समजलं की याच्यामध्ये तर काय म्हणजे शक्तीच नाही. त्याची जी कांडी आहे ती कामच करत नाही आणि हा असाच आहे पहिल्यापासून. आता स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. वडिलांनी तर 1.5 एकर रान विकून आपलं लग्न लावून दिलं होतं आणि हा तर आतून रिकामा निघाला. आता काय करावं समजत नव्हतं. तिने 1-2 महिने कसं तर खेटून घेतलं. नंतर असह्य झालं तिला. म्हणजे कसं, तिची ही इच्छा होती, 23 वर्षाची तरुण पोरगी, तिची ही काहीतरी इच्छा होती की तिनेही कसं तर करावे, काय तर करावे तिच्या नवऱ्यासोबत, पण तो काही करतच नव्हता. मग आता तिने कंटाळून तिच्या आईवडिलांना सांगितलं. त्यावेळेला आईवडील म्हटले की तू बाई आता आमच्या पाठीमागे लागू नको. कसं तर तुला इथून कटवलंय, 1.5 एकर रान गेलं तुझ्या पायी. तू जर अजून काही उचापाती केली तर आमची इज्जत जाईल आणि जे पैसे गेलेत ते गेलेच. आता आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही आणि आमच्या हातात एवढा पण पैसा नाही की आम्ही तुझी आता जी काय पुढे घटना घडणार आहे त्याच्यासाठी तू आम्हाला माफ कर, तुझं तू बघून घे. आता वडिलांनी आईनं तर हात वर केले होते, पण आता स्नेहा असं तिने पण नंतर 2-3 महिने घालवलं. तिने तिच्या सासूला सांगायचा प्रयत्न केला. सासू म्हणली हो मला माहिती आहे ना. मग
तर तू जे काय घडतंय ना ते घडू दे, शांत बस. नसेल तर तुझ्या आईवडिलांची मी बदनामी करीन आणि तू दुसऱ्या पोरासोबत लफडं केले म्हणून तुझी पण बदनामी करीन. तर बघ म्हणले, तुझे आईवडील संपून जातील, त्यांना ही बदनामी सहन होणार नाही. आता स्नेहाला याच्या व्यतिरिक्त काय पर्याय नव्हता. स्नेहा आता असं करत करत वर्ष गेलं. स्नेहाने तिच्या नवऱ्याशी बोलली वारंवार. त्यावेळेला तो कधी कधी हाताने काम करायचा बोटाने, पण ते काय आहे की पूर्ण शरीराचा जे होतं सहवास तो स्नेहाला लागत नव्हता. 2 वर्ष झाली, स्नेहा आता 25ची झाली होती. तो अमित 29चा झाला होता. अमित दिवसभर काम करायचा, रात्री येऊन स्नेहाच्या कडेला फक्त झोपून राहायचा. स्नेहाचा आधार फक्त होता तिचा मोबाईल आणि मोबाईलमधले जे काही साहित्य आहे ते. आता एक दिवशी अचानक स्नेहाचा मोबाईल खराब होतो. स्नेहा तिच्या नवऱ्याला म्हणते मोबाईल खराब झाला आहे. तो म्हणतो की तुला कशाला पाहिजे मोबाईल, घरची कामं कर, निवांत झोपून राहा. त्यावेळेला ती काय बोलत नाही. आता तिने स्वतः विचार केला की आता मला स्वतःच हा मोबाईल नीट करायला जावं लागेल. तिने बघितलं आसपास कोणतं चांगलं दुकान आहे, तर तिला त्या राहुलचं दुकान चांगलं वाटलं. त्यावेळेला ती राहुलच्या दुकानामध्ये गेली. राहुल ज्या वेळेला स्नेहाला बघतो, तिची ती काया, तिची ती अदा, चेहरा, फिगर वगैरे बघतो, त्यावेळेला घायाळ होऊन जातो. स्नेहा त्या राहुलला म्हणते की बघा ना काय झाले मोबाईलला, हा 2 दिवस झालं चालतच नाही, स्क्रीन बंद पडली. तो राहुल म्हणतो हो बघतो ना मी, ह्याला 2 दिवस लागेल म्हणला. तुम्ही 2 दिवसानंतर या किंवा उद्या येऊन एकदा चेक करून जावा, जर नाही झालं तर परवा दिवशी देतो. राहुल असं म्हटल्यानंतर स्नेहा म्हणते हो चालेल. आता स्नेहा पाठीमागे फिरून रस्त्याने चालायला लागते. आता राहुल ती नजरेआड होईपर्यंत तिच्याकडेच फक्त बघत राहिला होता. ती अशी होती दिसायला सुंदर की कोणीही तिच्याकडे बघेल. स्नेहा गेल्यानंतर तो राहुल मोबाईल बघतो. तो मोबाईलला काय झालं नव्हतं, फक्त त्या मोबाईलची जी बॅटरी आहे त्याची वायर डिस्प्लेसोबत कनेक्ट होती, ती निसटलेली होती. तो मोबाईल नीट करतो, त्याच्यामध्ये त्याचा नंबर डायल करून ठेवतो. राहुल मोबाईल नीट करणार असं लिहून ठेवतो. त्यावेळेला मोबाईल ड्रॉवरमध्ये ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी स्नेहा मोबाईलच्या दुकानावरती आल्यानंतर राहुल तिला बघतच होता येताना. त्यावेळेला आली, म्हटली मोबाईल झाला का नीट. त्यावेळेला म्हटलं की मोबाईल नाही झाला नीट, तर तुम्हाला आता हे उद्या घेऊन जावं लागेल, मी शहरामध्ये चाललो आहे, याचं जे साहित्य आहे ते आणून नीट करून देईल तुम्हाला. स्नेहा म्हणते ठीक आहे. जाताना त्याला अजून राहुल तिला बघत होता. गेली स्नेहा, नजरेआड झाली. राहुल म्हणला आता आपल्याला हे लय दिवस करता येणार नाही, उद्या मोबाईल देऊन टाकावं लागेल, संशय येईल तिला. त्याने ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आली, अजून दुसऱ्या दिवशी स्नेहा आली की त्याने म्हणला की हो केला मी नीट मोबाईल, त्याला 1000 रुपये खर्च आला. स्नेहा पैसे द्यायला लागली होती. त्यावेळेला तो म्हटला राहू द्या पेमेंट, काय अडचण नाही, तुम्ही आपल्याच गावच्या. स्नेहा म्हणली असं कसं, तुम्हाला पैसे तर घ्यावं लागतील. तो राहुल म्हणला ठीक आहे 500 रुपये द्या, माझी मजुरी राहू द्या फक्त, तुम्ही ती सामान जे लागलं होतं त्याचे फक्त 500 रुपये द्या, मजुरी घेत नाही. असं म्हटल्यानंतर त्या राहुलचा स्वभाव त्या स्नेहाला आवडला. स्नेहा म्हटली की तुम्ही किती भारी आहेत. आता त्याच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा मारायला लागली. राहुलच्या लक्षात आलं होतं की हिच्या चेहऱ्यावरची चिंता, हिला काहीतरी कमी पडतंय आणि त्याला माहिती होतं की तिचा नवरा कसा आहे तो. त्यामुळे त्यानं जो नंबर होता तो फिट करून ठेवला होता. स्नेहा घरी जाते, मोबाईल चेक करत असताना तिला नंबर दिसतो, राहुल मोबाईल नीट करणार, आणि म्हणते की तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये नंबर फिट केला आहे का. राहुल म्हणतो हो, जर काय पुढे अडचण आली तर मला कॉल करू शकाल याच्यासाठी नंबर सेव्ह केला आहे. स्नेहा म्हणते ठीक आहे चालेल, काय अडचण नाही. दुसऱ्या दिवशी राहुल सकाळ सकाळ तिला मेसेज टाकतो, जेवण झालं का. स्नेहा म्हणते हो झाले जेवण. अजून थोडे राहुल मेसेज करतो, पण स्नेहा त्याला बघत नाही, सोडून देते. संध्याकाळी अजून मेसेज करतो की जेवण झालं का. ती स्नेहा म्हणते हो झालं, किती वेळा विचारताल जेवण झालं का. त्याच्या पुढे काय तर बोला. आता राहुलला समजलं होतं की स्नेहा लाईन द्यायला चालू झाली. त्याने पुढचा डाव टाकाय चालू केला, मैत्री करायला चालू केली. आता हळूहळू या दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली. दोघांमध्ये चांगल्या मन मोकळेपणाने गप्पा मारायला चालू झाल्या. स्नेहा तिचं जे दुःख आहे ते राहुल पुढे पूर्णपणे व्यक्त करून द्यायची. राहुल तिला आधार द्यायचा. स्नेहाला पण हेच पाहिजे होतं. हळूहळू आता या दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री झाली की ती पर्सनल गोष्टी पण सांगायला लागली. तिने सांगितलं की असं असं आहे. तो राहुल म्हटला मला माहिती नाही की तुमचा नवरा मग असं करू शकत नाही, काय अडचण नाही यामध्ये, मी तुमच्यावरती प्रेम करतोय, तुमच्यासोबत लग्न करेल, तुम्ही या दुकानामध्ये आपण एक दिवशी करू काम. त्यावेळेला स्नेहा खुश होते. आणि अचानक असंच एक दिवस पाऊस होता. त्यावेळेला स्नेहा घरी सांगते की मोबाईल खराब झाला आहे, नीट करायला राहुलच्या दुकानामध्ये चालले. छत्री घेते, भिजत भिजत राहुलच्या दुकानामध्ये जाते. राहुलचं दुकान तर उघड होतं. त्यावेळेला राहुल तिथं होता. स्नेहा आली, शटर डाऊन करतो. पाठीमागे एक खोली होती, खोलीमध्ये घेऊन जातो. स्नेहाचे ते भिजलेले कापडं, तिची आरपार दिसणारी काया, ते बघून राहुलला कंट्रोल होत नाही. राहुल छत्री बाजूला फेकून देतो, तिला मिठीत घेतो, होटाला होट चिटकवून पूर्णपणे किस करायला चालू करतो. तिचे ओले कपडे काढतो, दोरी सोडून बाजूला फेकून देतो. दोघांची आता मिठीत मिठी घेऊ
बेधुंदपणे दोघं आता शरीरसंबंध करत होते. स्नेहाने 25 वर्षामध्ये पहिल्यांदा शरीरसंबंधाचा अनुभव घेतला होता आणि हा 23 वर्षाचा राहुल यानेही पहिल्यांदाच केले होते. दोघांनी 10-15 मिनटं 20 मिनटं केला पहिला राऊंड, दुसरा राऊंड, असं करत करत यांनी 3 राऊंड मारले. तास दीड तास झाले. स्नेहाला जाग आली. स्नेहा म्हणली आता मला घरी जावं लागेल, नाहीतर घरचे विचार करत बसतील कुठे गेली. त्यावेळेला राहुल म्हणतो माझ्यासोबत तुम्ही लग्न करणार का? ती स्नेहा म्हणते हो करेन ना नक्कीच, थोडे दिवस थांब, याच्यापासून मी डिवोर्स घेते, पैसे वगैरे उकळते आणि लग्न करू. राहुल पण आता खुश होऊन जातो. राहुलला तर लग्न होत नव्हतं, कर्जाचा डोंगर होता आणि पैसे म्हटल्यानंतर त्याचे तर डोळे चमकले. आता त्याने स्नेहाला हळूहळू दररोज फोन करणे, आता या दोघांमध्ये वारंवार शरीरसंबंध बनणे, कॉन्टॅक्ट वाढत गेलं. तर आता मित्रांनो राहुल एक दिवशी असंच रात्री 11 वाजता स्नेहाला फोन करतो. त्याची इच्छा झाली होती. त्यावेळेला तो म्हणतो की तू काही जरी करून यावंच लागेल माझ्याकडं. स्नेहा मी जसं तुम्हाला सांगितलं की म्हणते नाही नवरा आहे शेजारी, मी काही येऊ शकत नाही. त्यावेळेला राहुल धमकी देतो. तर ती म्हणते ठीक आहे येते, कारण मला तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही, यावंच लागेल मला, आपण लग्न तर करणारच आहे. असं म्हटल्यानंतर तसं हळूहळू या दोघांची चर्चा गावात चालू झाली होती आणि त्या स्नेहाच्या नवऱ्याला अमितला लक्षात आलं होतं की या दोघांचं चालू आहे. पण तो बी काय करू शकत नव्हता. म्हणायचा ठीक आहे चालू द्या, आता मी तर काय करू शकत नाही, ही तर करते करू द्या ना. पण आता हे अति होत होतं. रात्री 11 वाजता ती जात होती. त्यावेळेला हा तिच्या पाठीमागे गेला, शटरच्या बाहेर उभा राहिला. या दोघांच्या आतमध्ये चालू होते. याला सहन झालं नाही, एवढ्या बेधुंदपणे चालू होतं, एवढे आवाज येत होते चौकामध्ये. तो आतमध्ये शटर उघडलं, आतमध्ये गेला. त्याने बघितलं स्नेहाला 2 कानाखाली लावले. आता त्या राहुलला ते सहन झालं नाही. राहुलने त्या अमितला माघारी 2 कानाखाली लावल्या. दोघांमध्ये चांगले वाद चालू झाले. आता या स्नेहाने तिची पतीची साथ द्यायची सोडून राहुलची साथ दिली. दोघांनी मिळून तिच्या पतीला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याला पोलला बांधलं. पोलला बांधून स्नेहाने तिच्या मनामध्ये जेवढा पण राग होता तेवढा बेल्टचे फटके मारून काढला. त्या बेल्टच्या फटके मारण्यात दोघांच्या मारण्यामध्ये त्याचा जागी मृत्यू झाला. आता करायचं काय? स्नेहाने आणि राहुलने प्लॅन केला की आता आपल्या हातून तर हे घडलं, आता आपण तर लग्न करणारच होतो, बरं झालं याचा काटा निघाला, चला आता काय करायचं? तर आपण काय करू, याला कुठं तर नेऊन फेकून देऊ नदीमध्ये. आणि मी असा अफवा पसरवतो की याच्याकडून काय होत नव्हतं, दोघांमध्ये भांडण झालं म्हणून यानं आत्महत्या केली, याची बदनामी होईल आणि हा काटा पण निघून जाईल, कोणाला संशय पण येणार नाही. असं म्हटल्यानंतर या दोघांनी त्याला पोट्यामध्ये पॅक केलं, स्कूटरवर ठेवून आणि नदीकडे घेऊन गेले. पण हे सगळं दृश्य CCTV मध्ये रेकॉर्ड होत होतं. टाकून दिलं नदीमध्ये. त्याच्या घरचे शोधत होते. स्नेहा तर येऊन बसली, शोधत होते कुठं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पण तो काय दिसेना. आता पोलिसांना फोन केला, पोलीस तपासायला लागले. त्यावेळेला हिनं असं सांगितलं की मी काल काय तर बोलताना ऐकलं होतं फोनवरती, कुठं तर चाललेत नदीकडं, मग तिकडंच बघितलं असेल. पोलीस गेले नदीकडे, बघितलं तर त्याने तिथं बघितलं त्याला पिशवीतनं काढून टाकून दिलेलं होतं, मोकळं पोतं बाजूला पडलेलं होतं. त्याच्याकडे काय पोलिसांचं सुरुवातीला लक्ष गेलं नाही. तर त्याची जी बॉडी होती त्या अमितची, स्नेहाच्या नवऱ्याची, अर्धा किलोमीटर जाऊन नदीच्या काठाला अडकून बसलेली होती. पोलिसांना सापडलं, पोस्टमॉर्टम केलं, पण त्यांच्या असं लक्षात आलं की ही आत्महत्या नाही तर हा हत्या आहे. त्याच्या अंगावर लागलेले मार त्याला हे स्पष्टपणे सांगत होता. नंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आलं, क्लिअर झालं की हां ही मारलेलं आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय गेला स्नेहावरती. तर ती म्हणाली की नाही काही विषय नाही, फक्त हा काय करू शकत नव्हता, मला तर वाटतं याचं बाहेर कोणासोबत होतं, पोरासोबत, त्याच्यामुळे झालं असेल. आता पोलिसांनी क्लू हुडकाय चालू केला. CCTV वगैरे चेक केलं तर ही स्नेहा आणि राहुल स्कूटरवरती बसून चाललेत. आता पोलिसांना लक्षात आलं नाही की यायला याचा नीचा काय संबंध. तर लक्षात आलं, पोलिसांना कुणीतरी सांगितलं की दोघांचे संबंध होते. त्यावेळेला पोलिसांनी स्नेहाला आणि राहुलला ताब्यात घेतलं. स्कूटरवरती ठेवलेलं पोतं दिसत होतं. पोलिसांच्या लक्षात आली तिथं पण पोतं होतं. लगेच त्या दोघांना 3rd डिग्री दिली. त्यावेळेला हे पोपटासारखे बोलायला लागले आणि म्हटले की हो झालं चुकून. आणि त्यावेळेला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ते म्हटले तुम्ही चुकून नाही केले, तुम्ही जाणून बुजून केले, पोलला बांधून मारले म्हणजे जाणून बुजून केले. दोघांवरती आता हत्येचं कलम लागलेलं आहे मित्रांनो. पण मला सांगा यामध्ये चूक कोणाची? चूक त्या स्नेहाच्या आईवडिलाची, त्यांनी हात काढून घेतला, का तिच्या सासऱ्या सासूची, का तिच्या नवऱ्याची? मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर वाटतंय ना, एका स्त्रीला ती घरची कामं वगैरे करते पण तिला जे शरीर सुख आहे ते मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं चूक तिच्या पूर्ण कुटुंबाचीच आहे, स्नेहाला सोडून. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. ही जी घटना सांगितली ती तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही, एक तुम्हाला एज्युकेशन देण्यासाठी. आपल्या समाजामध्ये अशा घटना घडत आहेत,
त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.